एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नाथषष्ठी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आणि पालख्या पैठणकडे रवाना होत असून नामस्मरणात भक्त तल्लीन झाल्याचं चित्र दिसत आहे। पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या स्मरणार्थ दरवर्षी मार्च महिन्यात नाथषष्ठीचा 5 दिवसीय भव्य सोहळा आयोजित केला जातो। या सोहळ्यासाठी हजारो वारकरी आणि दिंड्या शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत पैठणमध्ये दाखल होत असतात। या काळात गोदावरी नदीच्या काठी भाविकांची मोठी गर्दी होते आणि संपूर्ण पैठणी नगरी नाथांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरणात न्हावून निघते। यंदाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी श्री सिद्धेश्वर महाराज धोत्रा यांची पालखी गेल्या 8 दिवसांपासून शेकडो किलोमीटरवरचा पायी प्रवास करत आज छत्रपती संभाजीनगर येथे मुक्काम करून पैठणकडे रवाना झाली। आज 50 वर्षांपासून ही पालखी अखंडपणे नाथषष्ठी सोहळ्यासाठी पैठणकडे निघत असते। या पालखीमध्ये शेकडो भाविक पायी चालत सहभागी होतात। पालखीतील भाविकांच्या मुक्काम, भोजन, आरोग्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली। सिद्धेश्वर महाराजांची पालखी घेऊन पैठण क्षेत्रामध्ये जात आहे नाथ महाराजांच्या भेटीसाठी आणि आम्हाला एकूण 7 ते 8 म्हणजे 9 मुक्काम तिथं पोहोचतात, 9व्या मुक्कामापर्यंत। आणि आमच्या महाराजांचं आपल्या सिल्लोड तालुक्याचं कुलदैवत श्रद्धास्थान आम्ही 7 दिवसापासून निघालेलो आहे। अजून पुढे 2 ते 3 मुक्काम राहतील। पालखीचा आम्हाला रोजच्या अन्नदाते देणारे तयार आहे। आता इतक्या दूरचा प्रवास पायी चालत आलेला कसं वाटतं? आम्हाला कुठलाही काही त्रास नाही, आम्ही एकदम आनंदात हसत खेळत चालत आहे। श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर हे एक धार्मिक स्थळ आणि पुरातन त्यागी आणि योगी पुरुष आहे, कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे। आज 49वे वर्ष या दिंडी सोहळ्याला आज साजरा होत आहे, कारण दिंडी सोहळा हा पूर्वजाने 49 वर्ष अगोदर पायी आणि गाडी बैलाने घेऊन जात होते, कारण नाथाने समाधी घेतली त्या दिवशी, म्हणून नाथाच्या भेटीकरता हे सर्व संत एकत्र येतात। त्यांची आशा सुद्धा होती की एकनाथाला भेटायला जायचं, म्हणून आमच्या पूर्वजाने त्यांना नेण्याचा प्रयत्न केला व आज ती पद्धत आमची पायी दिंडी सोहळा हा 49 वर्ष पूर्ण होत आहे। त्या निमित्तानं सर्व भाविक भक्त परिसरातील तालुक्यातील जे भाविक भक्त आहेत ते आज दिंडीमध्ये सामील होतात आणि उत्साहाने